श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। उत्पत्ती एकादशी ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला साजरी केली जाते। यंदा उत्पत्ती एकादशी तिथी 25 नोव्हेंबरला मध्यरात्री 1:01 प्रारंभ होईल, तर 27 नोव्हेंबरला पहाटे 3:47 समाप्त होणार आहे आणि उदय तिथीनुसार 26 नोव्हेंबरला उत्पत्ती एकादशीचं व्रत हे केलं जाईल। पुराणात उत्पत्ती एकादशीचं महत्त्व विशेष मानण्यात आलं आहे। मान्यतानुसार देवी एकादशीला या दिवशी भगवान विष्णूंच्या अंशातून जन्म झाला होता। पौराणिक कथेत सांगितलं आहे की एकदा भगवान विष्णू योग निद्रेमध्ये होते। जेव्हा मूर नावाचा राक्षस त्यांच्यावर हल्ला करणार होता, तेव्हा भगवान विष्णूच्या शरीरातून एक दैवी देवीचा जन्म झाला। त्याने युद्धात मूर नावाच्या राक्षसाचा वध केला। यावर प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी देवीला एकादशीचे नाव दिले आणि वरदानही दिले की जे देवी एकादशीची पूजा व्रत करेल त्यांना सुख आणि सौभाग्याची प्राप्ती होईल। तेव्हापासून एकादशीचे व्रत हे पाळले जाते। एकादशीचे व्रत केल्याने वर्तमानासह मागील जन्माची पापे नष्ट होतात। यासोबतच अनेक पिढ्यातील पितरांना मोक्ष प्राप्त होतं। ज्यांना एकादशीचा उपवास सुरू करायचा आहे ते उत्पत्ती एकादशीपासून हे व्रत सुरू करू शकतात। भगवान श्रीकृष्णाचे परम मित्र सुदामाने स्वतः उत्पत्ती एकादशीचे व्रत केले होते। या व्रताच्या महिमामुळे त्यांना राज्यासह पुत्ररत्न प्राप्त झाले। असे मानले जाते की या दिवशी व्रत केल्याने व्यक्तीला भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते। तसेच या दिवशी काही उपाय केल्याने जीवनात सुख समृद्धी राहते। उत्पत्ती एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण घरामध्ये अजिबात खाऊ नका या 2 भाज्या। जर कळत नकळत तुमच्याकडनं ह्या 2 भाज्यांचं सेवन केलं गेलं तर माता लक्ष्मी तुमच्या रुष्ट होईल आणि तुमच्या घरातनं काढता पाय घेऊन निघून जाईल, ज्यामुळे तुमच्या जीवनामध्ये गरिबी दारिद्र्य हे येऊ शकतं। अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका। उत्पत्ती एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्ये बसूनच सर्वप्रथम श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि आपल्याला दिवसाची सुरुवात ही करायची आहे। स्नान करायचे, स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे। जर तुम्हाला शक्य असेल तर पिवळ्या किंवा लाल रंगाचे तुम्हाला वस्त्र हे परिधान करायचे आहेत। त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा। आणि त्यानंतर आपल्याला विधिवत श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा ही करून घ्यायची। श्री हरी विष्णूंना पिवळी फुलं, पिवळी फळं, धूप, दीप, दिवा, नैवेद्य, अक्षदा, चंदन, तुळशीची पानं अर्पण करून घ्यायचे। जेव्हा आपण श्री हरी विष्णूंना तुळशीची पानं अर्पण करणार तेव्हा आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि ते तुळशीपत्र जे आहे ते श्री हरी विष्णूंच्या चरणावर अर्पण करायचे। असं केल्यामुळे आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री हरी विष्णू पूर्ण करतात। त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखरेपासून तयार केलेलं पंचामृत जे आहे ते भगवान विष्णूंना आपल्याला अर्पण करायचं आहे। भगवान विष्णूंना तुळशी अतिशय प्रिय आहे, म्हणून पंचामृतावर आपल्याला तुळशीचं पत्र अर्पण करायचे आणि ते जो नैवेद्य आहे तो आपल्याला श्रीहरी विष्णूंना दाखवायचा आहे। त्यानंतर उत्पत्ती एकादशीचे व्रत कथेचं पठण करायचं आहे आणि नंतर शेवटी आपल्याला आरतीही करून घ्यायची आहे। अशा रीतीने आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णूंची पूजा ही करून घ्यायची आहे। या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही पदार्थ आहेत किंवा काही भाज्या आहेत जे आपल्याला चुकूनही खायच्या नाही आहेत। कारण बऱ्याचदा काय होतं ना, आपण पूजा करतो, सेवा करतो, पण आपल्याला असं वाटतं तरीसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या, संकटही येत आहेत। तर ती का येतात? तर ती येतात आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांमुळे। बऱ्याचदा आपल्याला माहिती नसतं की कोणत्या तिथीला कोणत्या गोष्टी वर्ज्य आहेत आणि त्या आपल्याकडनं खाल्ल्या जातात आणि त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये
अनेक प्रकारच्या समस्या ह्या निर्माण होत असतात आणि म्हणूनच उत्पत्ती एकादशीच्या दिवशी सगळ्यात पहिला पदार्थ जो आपल्याला चुकूनही खायचा नाही आहे तो म्हणजे भात, म्हणजे तांदळाचं सेवन जे आहे ते एकादशीच्या दिवशी वर्ज्य मानलं जातं। तांदळापासून बनलेल्या कोणत्याही पदार्थाचं सुद्धा आपल्याला सेवन हे करायचं नाही आहे। तुम्ही व्रत करत असतील किंवा नाही करत असतील तरीसुद्धा तुम्हाला तांदळाचं सेवन हे करायचं नाही आहे। एकादशीच्या दिवशी तांदूळ आणि तांदळाचे पदार्थ खाणं हे रक्त आणि मांस खाण्याप्रमाणे मानले जाते। याचं कारण तांदळाची उत्पत्ती महर्षी मेधा यांच्या शरीरातून झाली असे मानले जाते। तसेच तांदळाप्रमाणे जव देखील महर्षी मेधा यांच्या शरीरातूनच उत्पन्न झाले असे मानले जाते। त्यामुळे एकादशीच्या दिवशी बार्ली खाणे देखील शास्त्रानुसार योग्य नाही। तसेच ब्रह्मखंडात एकादशीच्या दिवशी सोयाबीन खाऊ नये असे सांगितले आहे। या दिवशी बीन्स खाणे मुलांसाठी अशुभ मानले जाते। तसेच एकादशीच्या दिवशी जेवणात लसूण आणि कांदा याचं सेवन आपल्याला करायचं नाही आहे, कारण कांदा आणि लसूण हा तामसी पदार्थामध्ये येतो। तसेच एकादशी आणि द्वादशी तिथीला वांगी खाणं देखील अशुभ मानलं जातं। तसेच एकादशीच्या दिवशी मांस मद्य सेवन केल्याने नरकाचा मार्ग खुला होतो असं म्हटलं जातं, म्हणून चुकूनही आपल्याला मांस मटण मच्छी मदिराचं सेवन हे करायचं नाही आहे। तसेच या दिवशी मसूर डाळ उडीद डाळ त्याचबरोबर हरभरे ह्याचं सेवनसुद्धा करायचं नाही आहे। त्याचबरोबर जर तुम्ही व्रत करत असतील आणि तुम्ही फळाहार हा करणार असतील तर त्यामध्ये तुम्हाला चुकूनही फणसाचं सेवन हे करायचं नाही आहे, कारण फणससुद्धा तामसी पदार्थामध्ये येतो। तर ह्या काही भाज्या आहेत, तसेच हे काही पदार्थ आहेत जे चुकूनही आपल्याला कोणत्याही एकादशीच्या दिवशी सेवन हे करायचे नाही। जर कळत नकळत आपल्याकडनं ह्या पदार्थांचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं हे जावं लागू शकतं। त्याचबरोबर आपल्याला एकादशीच्या दिवशी काही चुका आहेत त्यासुद्धा आवर्जून टाळायच्या। त्याच्यातली सगळ्यात पहिली चूक म्हणजे एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीला अजिबात जल अर्पण करायचं नाही आहे, तसेच तुळशीला स्पर्श करायचा नाही आहे, तुळशीची पत्रंसुद्धा तोडायची नाहीत, कारण एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जला व्रत असतं आणि जर आपल्याकडनं कळत नकळत तुळशीला जल अर्पण केलं गेलं किंवा तुळशीला स्पर्श केला गेला तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जातं आणि त्याचे दोष हे आपल्याला भोगावे लागतात, कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचंच स्वरूप आहे। तसेच एकादशीच्या दिवशी चुकूनही आपल्याला कोणतीही झाडं तोडायची नाहीत, कोणत्याही झाडांची पानं किंवा फुलं आपल्याला तोडायची नाहीत। जी पण देवपूजेमध्ये तुम्हाला पानं किंवा फुलं लागणार ती तुम्हाला आदल्याच दिवशी तोडून ठेवायची आहेत। तसेच एकादशीच्या दिवशी आपल्याला चुकूनही केस धुवायचे नाही आहेत, तसेच नख किंवा केससुद्धा आपल्याला कापायचे नाही आहेत। तसेच एकादशीच्या दिवशी आपल्याला चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही आहेत। तसेच आपल्याला या दिवशी कोणाचंही मन दुखवायचं नाही, कोणालाही अपशब्द बोलायचे नाही। तर या काही चुका आहेत, त्याचबरोबर या काही भाज्या ज्या आपल्याला चुकूनही एकादशीच्या दिवशी खायच्या नाहीत। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। श्री स्वामी समर्थ।